नागपूर पोलिसांचे मोक्का सत्र सलग चौथ्या दिवशी देखील सुरू असून एका 14 वर्षाच्या मुलाच्या अपहरणाकरता जबाबदार असलेल्या 6 आरोपींवर शनिवारी मोक्का लावण्यात आला। नागपूरच्या सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मनीषानगर भागात राहणाऱ्या चैतन्य अष्टनकर या 14 वर्षाच्या मुलाचं 9 जानेवारीला अपहरण झालं होतं। 2 दिवसांनी त्या मुलाला नागपूर जिल्ह्याच्या खापा येथून पोलिसांनी सुखरूप सोडवलं होतं। या प्रकरणातील सर्वच 6 आरोपींवरती मोक्का लावण्यात आलाय। यापैकी 5 आरोपी अटकेत असून 1 फरार आहे। महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणात ज्या घरात आरोपी लपले होते त्याच्या घर मार्गावर देखील मोक्का लावण्यात आलाय। या प्रकरणाची संपूर्ण माहिती असूनही त्याने ती पोलिसांना कळवली नसल्यानं त्यांच्यावरती मोक्का लावण्यात आला आहे। गेल्या 4 दिवसात 4 प्रकरणात एकूण 29 आरोपींवरती पोलिसांनी मकोका लावलाय। ऐन लग्नात हुंड्याच्या वादावरून मुलीच्या मामाला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार नवी मुंबईत घडलाय। ऐरोलीत राहणाऱ्या एका मुलीचं लग्न वडाळा येथील राहणाऱ्या शैलेश गुप्ता याच्याशी ठरलं होतं। विवाह ठरवताना 2 लाख रोख हुंडा देण्याचं ठरलं, त्याप्रमाणे हुंडा देण्यातही आला। विवाहाचा सुरुवातीचा विधी पार पडला आणि त्यानंतर अचानक नवरदेव आणि त्याच्या नातेवाईकांनी 1 लाख रुपयांची मागणी केली। ऐनवेळी ही मागणी पूर्ण करणं हे वधूच्या नातेवाईकांना शक्य नव्हतं। यावरून त्यांच्यात बाचाबाची झाली आणि मुलाकडच्या काही नातेवाईकांनी मुलीच्या मामाला बेदम मारहाणही केली। सध्या एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। या प्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांनी नवरदेव शैलेश गुप्ता, नवरदेवाचे वडील दयानंद गुप्ता आणि इतर 3घांना अटक केली आहे। इतर 2 आरोपी फरार असून त्यांचा शोध सध्या सुरू आहे। यात 7ही जणांवरती हुंडा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील अंबड पोलीस ठाण्याचा लाचखोर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र दामू वळवी याला 2 वर्ष सक्त मजुरी आणि 3000 रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे। नरेंद्र वळवी याने 28 ऑगस्ट 2010 मध्ये अपघाताचा गुन्हा दाखल न करण्यासाठी आणि विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं सापळा रचून त्याला रंगेहात अटक केली। या प्रकरणाचा निकाल शनिवारी नाशिकच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयात लागला। यात वळवीला लाच स्वीकारल्याप्रकरणी 2 वर्ष सक्त मजुरी आणि 3000 रुपयांचा दंड आणि दंड न भरल्यास 2 महिने साधी कैदेची शिक्षा सुनावण्यात आली आहे। सतत ह्या ना त्या कारणांमुळे आपल्याच पक्षावर टीका करणारे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आपण केलेली टीका पक्ष का सहन करतोय याचं गुपित उघड केलंय। आपलं नशीब चांगलंय म्हणून नाही तर आपल्या राष्ट्रवादीनं आपल्याला पत्ते पिसायला लावले असते असं सांगत उदयनराजे यांनी आपली टीका राष्ट्रवादी का सहन करते याचं गुपित उघड केलंय। संगमनेर तालुक्यातील सावरगावतळ येथे रात्री आपल्या गुरांची राखण करत असताना सुशाबाई आणि भास्कर पांडे या दाम्पत्यावर बिबट्यानं हल्ला केला। या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शहरातील संजीवनी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। संगमनेर आणि अकोले तालुक्यात बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असल्यानं अशा घटना वाढत असून वाड्या वस्तीवरील नागरिकांमध्ये नेहमीच भीतीचं वातावरण दिसून येतं। गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवादाचा मुकाबला करण्यासाठी केंद्र सरकारनं नुकतीच 2 राखीव बटालियन उभारण्याला मंजुरी दिली आहे। या निर्णयानं गडचिरोलीतील छत्तीसगड सीमेवर आतापर्यंत तुलनेनं कमी सुरक्षा दल असलेल्या भागात उत्तम प्रशिक्षित जवानांची उपलब्धता होणार आहे। नक्षलवाद हा विषय थेट रोजगाराशी जोडला असल्यानं केंद्र सरकारनं स्थानिक युवकांना सुरक्षा दलात नोकरीची अधिक संधी उपलब्ध करून देण्याचं ठरवलं आहे। नांदेड जिल्हा परिषदेच्या सभागृहात सध्या ग्रंथोत्सव सुरू आहे। या ग्रंथोत्सवात एक आगळंवेगळं कवी संमेलन रंगलं। या कवी संमेलनात फक्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता। विद्यार्थ्यांनी 10 भाषेत अनुवादित केलेल्या कविता संमेलनात सादर करण्यात आल्या। या सर्व कविता पाठ्यक्रमातील अनुवादित कविता असून मुखेड येथील विद्यानिकेतन निवासी शाळेतील हे सर्व विद्यार्थी आहेत। विद्यानिकेतनचे शिक्षक शिवाजी अंबुलगेकर यांनी ही आगळीवेगळी शक्कल लढवली आणि या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत 500 कविता आपल्या भाषेत अनुवादित केल्यात आणि त्यांचा त्यांना चांगलाच फायदा होतोय।
बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा पंचायत समितीत एकूण 7 विभाग असून यामध्ये एकूण 33 कर्मचारी अधिकारी आहेत. परंतु हे अधिकारी आणि कर्मचारी कधीच आपल्या जागेवर उपलब्ध नसतात. त्यामुळे आपली कामं करण्यासाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या ग्रामस्थांना नाहक आर्थिक मानसिक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे मोताळा पंचायत समितीचा कारभार राम भरोसेच चाललाय असं म्हणावं लागेल. देवनार डम्पिंग ग्राउंडला लागलेल्या आगीची पाहणी केल्यानंतर मुंबई भाजप अध्यक्ष आमदार ॲडव्होकेट आशिष शेलार आणि महापालिका भाजप गटनेते मनोज कोटक यांनी या आगीमुळे पर्यावरणावर झालेल्या परिणामांची चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. देवनार डम्पिंग ग्राउंडला लागलेली आग अद्याप विझलेली नाहीये. गेले 3 दिवस ही आग विझवण्याचं काम मोठ्या मेहनतीनं अग्निशमन दलाचे जवान करतात. अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी कार्यरत असून अजूनही आग धुमसतीच आहे. अंबरनाथमधील शिवसेनेचे नगरसेवक रमेश गुंजाळ यांच्या हत्येतील मारेकऱ्यांवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. अंबरनाथच्या मोरिवली गावाजवळ 25 डिसेंबरला गुंजाळ यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. अंबरनाथच्या फादर अँगनेल शाळेत स्थानिकांनी गोंधळ घातला. यावेळी स्थानिकांनी शाळेच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली. स्थानिकांच्या मुलांना शाळेत प्रवेश मिळत नसल्यानं संतापलेल्या नागरिकांनी हा गोंधळ घातलाय. हा सारा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. वर्ध्यात वर्गमैत्रीण आणि शिक्षिकेनं मोबाईल चोरल्याचा आरोप केल्यानं विद्यार्थिनीनं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. निकिता अंदस्कर असं या विद्यार्थिनीचं नाव आहे. दरम्यान विद्यार्थिनीचा मृतदेह घेऊन नातेवाईक शाळेत पोहोचलेत. शिक्षिकेवर कारवाईच्या मागणीला घेऊन नातेवाईकांमध्ये प्रचंड संताप आहे. नागपुरातील गाजलेल्या युग चांडक हत्येप्रकरणी नागपूर जिल्हा न्यायालयानं दोन्ही आरोपींना दोषी ठरवलंय. ह्या आरोपींना 3 फेब्रुवारीला शिक्षा सुनावली जाणार आहे. 1 सप्टेंबर 2014ला नागपूरच्या छापरूनगर परिसरातील एका उच्चभ्रू परिवारातील 8 वर्षाच्या मुलाचं अपहरण आणि खून करण्यात आला होता. लँड क्रुझरनं रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिल्यानं झालेल्या भीषण अपघातात 3 भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना बुलढाण्यातल्या कुकसा गावाजवळ घडली. यवतमाळ जिल्ह्यातील कळंब इथले काही नागरिक शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी जात होते. नागपूर औरंगाबाद महामार्गावरून जात असताना वळण रस्त्यावरती हा अपघात झाला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विलेपार्ल्यातल्या जाणता राजा नाटकाच्या रंगमंचाची पाहणी केली. या महानाट्याचा रंगमंच काल प्रयोगादरम्यान कोसळला होता. दुर्घटनेनंतरची एकंदरीत परिस्थिती जाणून घेण्यासाठी राज यांनी ह्या ठिकाणी भेट दिली. या दुर्घटनेत जखमी झालेल्या कलावंतांचीही त्यांनी विचारपूस केली. दरम्यान नाटकाचे प्रयोग ठरल्याप्रमाणे होतील हे जाहीर करण्यात आलं. 4थ्या राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाचं उद्घाटन पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते यवतमाळात पार पडलं. प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव हे या संमेलनाचे अध्यक्ष आहेत. जिल्हा क्रीडा संकुलात हा 2 दिवसीय साहित्य सोहळा साहित्य संघातर्फे आयोजित करण्यात आला होता. संपाबाबतचे गैरसमज कमी व्हावेत आणि संपाबद्दलची भीती कमी व्हावी ह्या उद्देशानं डोंबिवलीमध्ये सापांबद्दलची भीती कमी व्हावी ह्या उद्देशानं डोंबिवलीमध्ये साप जागृती प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. सर्पमित्रांनी एकत्र येऊन हे प्रदर्शन भरवलंय. ह्या प्रदर्शनाला शाळकरी मुलांबरोबरच कल्याण डोंबिवलीकरांनी हजेरी लावून सापांबद्दलची माहिती जाणून घेतली. कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदाच्या हंगामातील देवगड हापूस दाखल झाला. ह्या आंब्याचा सौदा काढण्यात आलाय आणि ह्या सौद्यामध्ये देवगड आंब्याला 11,500 रुपये इतका उच्चांकी दर मिळालाय. हा दर दरवर्षीच्या दरापेक्षा जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त होतंय. देवगड हापूस हा कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत नेहमीपेक्षा लवकर दाखल झाल्यामुळे आंबाप्रेमी नागरिकांमधून समाधान व्यक्त होतंय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.